नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोडगे चंद्रकांत. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्ही सर्व व्हिडिओ पाहायचे आणि जर तुम्हाला आवडले तर त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्यांचा अभ्यास करता येईल. आणि जर काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की झटकन बेरीज कशी करायची. तर एकदा जर्मनीमध्ये एका शाळेमध्ये ब्युटनेर नावाचे एक शिक्षक होते. ते एक शिक्षकी शाळा होती. काही काम आलं तर विद्यार्थी गोंधळ करतात काम करत असताना, म्हणून त्यांनी काय केलं, एक युक्ती सुचली त्यांना की जर आपण विद्यार्थ्यांना कामात व्यस्त ठेवलं तर आपल्याला शांतपणे काम करता येईल आणि विद्यार्थी पण गोंधळ करणार नाही. म्हणून त्यांनी काय केले की विद्यार्थ्यांना एक आकडेमोडीचं उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिले की त्यांनी 1 ते 100 पर्यंतच्या अंकाचे अंक सर्व लिहून काढावेत आणि त्या सर्व अंकाचे बेरीज करावं. म्हणजे या करण्यामध्ये त्यांना थोडासा वेळ लागेल आणि माझं काम पूर्ण होईल. म्हणून त्यांनी हे उदाहरण त्यांना दिलं. हे उदाहरण देऊन अवघे 5 मिनिट झाले असतील तर तोपर्यंत एक विद्यार्थ्याने आपली पालती ठेवली. मग तो आवाज ऐकून लगेच सर म्हणाले, त्या विद्यार्थ्याचं नाव होतं कार्ल गाउस. तर आवाज ऐकून त्या सरांनी त्या विद्यार्थ्याला म्हटलं की का रे कार्ल गाउस, तुला काय उदाहरण सोडवायचं नाही का, उदाहरण का तुला काहीच करायचं नाही. मग तो विद्यार्थी म्हटला की सर माझं झालं उत्तर. सरांना पण आश्चर्य वाटलं, एवढ्या लवकर कसं झालं, तुझे अंक सुद्धा लिहून झाले नसतील आणखी, तर तुझं उत्तर कसं काय झालं. आणि सरांना आश्चर्य वाटलं आणि सरांनी त्याला उत्तर विचारलं किती आलं म्हणून. तर विद्यार्थ्यांनी त्या उत्तर दिले की माझी बेरीज झाली 5050. सर सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि विचारले, तू हे कसं काय केलंस. तर त्यांनी त्याचं आपलं स्पष्टीकरण दिलं की मी कसं उदाहरण सोडवलं. तर त्यांनी काय केलं होतं की 1 ते 100 अंक लिहून काढले, या पद्धतीने थोडक्यात लिहिले आणि तेच अंक पुन्हा उलट लिहिले. 100, 99, 98, 97, 96 डॅश 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 1 आणि यांची बेरीज केली. 1 + 100 101, 2 + 99 101, 3 + 98 101, 4 + 97 101, 5 + 96 101 आणि 100 + 1 101. हे 101 किती वेळेस येईल, 100 वेळेस येईल. म्हणून त्यांनी 101 ला 100 ने गुणाकार केला. 101 × 100 10100. आता हे 1 ते 100 दोनदा घेतलेले, दोनदा वेळेस घेतलेले, म्हणून त्यांनी याला 2 ने भागाकार केला. 10000 100 ला 2 ने भागाकार केला. बे 5 10, 1 ला भाग जात नाही म्हणून 0, बे 5 10, बे 0 0, 5050 5050. म्हणून त्यांनी सांगितलं की 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची बेरीज ही 5050 येते. मग याच कार्ल गाउसच्या याच नंतर अंकगणिती श्रेणीमध्ये झटकन बेरीज करण्याचे सूत्र आपल्याला दिलेले. ते सूत्र कसं येतं ते आपण पुढे पाहू. आता आपण पाहूया सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. द अरिथमेटिक प्रोग्रेशन इज फर्स्ट टर्म a आणि कॉमन डिफरन्स फर्स्ट टर्म a आणि कॉमन डिफरन्स d असेल तर a, सेकंड टर्म a + d, a + 2d, थर्ड टर्म, फोर्थ टर्म a + 3d. म्हणजे d किती आहे, 1 न कमी आहे. म्हणून nth टर्म काय होईल, a + n - 1 * d. ही nth टर्म आहे. तर आपल्याला ह्याचं सम करायचंय. तर सम म्हणजे SN. SN मीन्स सम ऑफ nth टर्म्स इज इक्वल टू a + d + a + 2d + डॅश 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 प्लस a + n - 1 * d. आता हेच उलट पद्धतीने लिहा. आणखी a + n - 1 * d इकडे घ्या. a + n - 1 d हे झालं एक टर्म, लास्टची nth टर्म. n - 1 टर्म काय होईल, a + n - 2d प्लस a + n - 3d
प्लस डॅश 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 प्लस ए यांचं ऍडिशन करा. Sn प्लस Sn 2Sn ह्या दोघांचं सम काय येईल बघा. a प्लस आणि a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे a प्लस n मायनस 1 इंटू डी. a प्लस a 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजे काय येईल इथं 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच पद्धतीनं याचं सम करा. a प्लस डी आणि हे दुसरं आहे a प्लस n मायनस 2 इंटू डी. हे a प्लस a 2a प्लस n मायनस d प्लस n मायनस 2d म्हणजे हे प्लस 1d म्हणजे हे 2 प्लस हे 1d आणि हे n मायनस 2 दोघांचं सबट्रॅक्शन होईल. 1 माय इथून जर आपण समजा d कॉमन काढलं तर इथं काय येईल 1 प्लस n मायनस 2 इंटू डी. इथून या दोन्हीतून आपण d कॉमन काढलं तर 1 प्लस n मायनस 2 इंटू डी म्हणजे काय होईल 2a प्लस n 1 मायनस 2 मायनस 1 इंटू डी म्हणजे हेच येईल. इथं जे आलेलं आहे तेच येईल 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. याच पद्धतीनं याचं सुद्धा ऍडिशन हेच येईल 2a प्लस n मायनस 1 इंटू डी डॅश 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 शेवटी सुद्धा 2a प्लस n मायनस 1 इंटू डी येईल. आणि हे किती वेळेस येईल n टाइम्स येईल. हे किती वेळेस येईल 2a प्लस n मायनस 1 इंटू डी 2a प्लस n मायनस 1 इंटू डी हे n टाइम्स येईल. म्हणून 2Sn इज इक्वल टू n इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग हे 2 इकडे n च्या डिवाइड मध्ये येईल. Sn इज इक्वल टू n बाय 2 मीन्स 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग nth टर्मची सम काढ या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या nth टर्मचं सम काढण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला इथे मिळेल. Sn इज इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. याच फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला nth टर्म पर्यंतच्या सम असतील कुठलेही सम असतील जर एपीच्या ते आपल्याला सोडवायचे. Sn इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आला बघा. Sn इज इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे जर आपल्याला फर्स्ट टर्म माहित असेल आणि डी माहित असेल n माहित असेल. याच टर्मला आपण ह्याच फॉर्म्युल्याला आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. कसं लिहिता येते बघा. हे Sn इज इक्वल टू n बाय 2 ह्या 2a ची मी 2a ला स्प्लिट करतो मी a प्लस a 2a ला a प्लस a प्लस n मायनस 1 इंटू डी. Sn इज इक्वल टू n बाय 2 a मीन्स काय आता इथं जे a आहे हे a मीन्स काय फर्स्ट टर्म. मग आपण फर्स्ट टर्मला t1 सुद्धा घेतो. मग इथं या t1 प्लस हे इथून पर्यंत पहा a प्लस n मायनस 1 इंटू डी. आपण सोडवत असताना मागच्या ह्याच्यात घेतलेलं tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी आहे. मग याच्या ठिकाणी आपण tn लिहू शकतो. या ठिकाणी आपण tn सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे हे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला मिळाला n बाय 2 इज इक्वल टू t1 प्लस tn. मग हे दोन्ही फॉर्म्युले चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आणि या दोन फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे n माहिती असेल आणि फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येतो. आणि जर समजा n फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स d माहित असेल तर हा फॉर्म्युला यूज करता येतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं पहिलं उदाहरण पाहूया. तर
पहिला फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 6 and 3 respectively, find Sn. Means first term a, first term means a is equal to 6 and common difference d is equal to 3. Therefore a is equal to 6, d is equal to 3. Find Sn. तर आपल्याला Sn काढायचं इथं. तर पहा इथं ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे हा. आपल्याला फक्त ह्याचे बॉक्स भरायचे आहेत. तर Sn इज इक्वल टू, हा जो आपण फॉर्म्युला डिराइव केलेला आहे तो फॉर्म्युला इथं लिहायचा आहे. Sn इज इक्वल टू n/2. फॉर्म्युला आहे 2a प्लस n मायनस 1 इंटू टी. त्याच्यानंतर इथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. Sn इज इक्वल टू n ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलेली आहे 27/2. 12 दिलेली आहे इथं डायरेक्ट आपल्याला 2a 2 इंटू 6, 6 2 जा 12 इथं डायरेक्ट दिलेलंच आहे, प्लस 27 मायनस 1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू इथं आपल्याला ठेवायची आहे. तर या दुसऱ्या बॉक्स मध्ये येईल आपल्याला इथं 3. त्याच्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट सोडून इथं लिहायचा आपल्याला. तर हा पूर्ण ब्रॅकेट आपण रफ मध्ये सोडवायचा आणि इथं लिहायचा. तर काय येईल पहा आन्सर ह्याचा, 12 प्लस 27 मायनस 1 26 इंटू 3. तर 12 प्लस 26 इंटू 3 78. 78 प्लस 12 90. तर इथे येईल 90. त्याच्यानंतर त्या 2 ने 90 ला डिवाइड केलं आणि इथं 45 आले, 27 इंटू 45. मग ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला इथे घ्यायचा आहे, 45 इंटू 27. 27 5 जा 135 जा 5 कॅरी 13, 27 4 जा 108 प्लस 13 121 म्हणजे 1215 एवढं आन्सर येईल. हे या पद्धतीनं बॉक्स भरायचे. असा प्रश्न क्वेश्चन नंबर 2a मध्ये येतो 4 मार्कासाठी, सॉरी 2 मार्कासाठी. इथे 1 2 3 4 बॉक्सेस आहेत. प्रत्येक बॉक्सला आपल्याला अर्धा मार्क मिळतो. हा बॉक्स भरला हाफ मार्क्स, हा बॉक्स भरला त्याचे हाफ मार्क्स, आणि ह्या तिसऱ्या बॉक्सचे हाफ मार्क्स, चौथ्या बॉक्सचे हाफ मार्क्स. या पद्धतीने एकूण ह्याचे 2 मार्क्स होतात. हा क्वेश्चन नंबर 2a मध्ये. वी सॉल्व द सेकंड प्रॉब्लेम. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. तर आपल्याला ह्याची लिस्ट करावी लागेल अगोदर. 123 even natural numbers. Even natural numbers means first natural number 2, त्याच्यानंतर 4 6 8 10 डॅश डॅश डॅश. किती नंबर्स घ्यायचे आपल्याला, 123 means up to t 123 terms. 123 टर्म्स घ्यायचे आहेत आपल्याला. मग याच्यामध्ये आपल्याला मिळेल a इज इक्वल टू 2, d इज इक्वल टू 4 मायनस 2 2. त्याच्यानंतर n इज इक्वल टू 123, कारण आपल्याला 123 टर्म्स काढायचे आहेत म्हणून n ची व्हॅल्यू आली 123. इथं आपल्याला a माहित आहे, d माहित आहे आणि n माहित आहे. तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, Sn इज इक्वल टू Sn is equal to n by 2 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे आपल्याला a आणि d आणि n माहिती असेल तर हा यूज करायचा, आणि फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल तर n by 2 t1 plus tn हा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो. मग आता आपल्याला इथं या फॉर्म्युल्याचा उपयोग करावा लागेल. तर या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. इथे s n मीन्स 123. therefore s
123 is equal to n by 2. n by 2 means 123 upon 2. आता इथं मध्ये बॉक्स मध्ये 2a means 2 into a ची व्हॅल्यू 2 into 2 plus n minus 1 means 123 minus 1 into d ची व्हॅल्यू आहे 2. हे व्हॅल्यू जशाच तशा इथं सबस्टिट्यूट केल्या. आता एक एक व्हॅल्यूचे आपण ह्याला सोडवत जायचं आपल्याला. s 123 is equal to 123 upon 2 2 into 2 4 plus 123 minus 1 122 into 2. Yes, 123 is equal to 123 upon 2 in bracket 4 plus 122 into 2. अगोदर हा गुणाकार प्रोडक्ट करून घ्यायचा. 2 into 2 4 2 into 2 4 2 1 जा 2. यानंतर हे ब्रॅकेटचं ऍडिशन करून घेऊया. yes 123 is equal to 123 upon 2 into. आता हा बॉक्स ब्रॅकेट निघून जाईल. 244 plus 4 248 248 इथे डिवाइड करून घ्या. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 4 जा 8. आता इथं मल्टिप्लाय करायचं आपल्याला. yes 123 is equal to 123 into 124. आता ह्याचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. 123 into 124 4 3 जा 12 carry 1 4 2 जा 8 8 plus 1 9 4 1 जा 4 2 3 जा 6 2 2 जा 4 2 1 जा 2. 1 ने मल्टिप्लाय केला तर 123 चे 2 9 plus 6 15 12 चा 2 carry 1 2 plus 2 4 plus 1 5 आणि 1 means yes 123 is equal to 15,252. Therefore sum of first (123) even natural number is 15,252. Third problem, find the sum of all even numbers between 1 to 350. Write here numbers, all even numbers between 1 to 350. Even numbers means 2, 4, 6, 8, dash, 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 348. 350 च्या मधले म्हणून 348. आता here a is equal to first term means a किंवा आपल्याला ह्याला t1 पण घेता येईल. t1 is equal to a is equal to 2 d is equal to 4 minus 2 2 आणि tn is equal to 348. आपल्याला हे अगोदर नंबर्स किती आहेत ते फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे आपल्याला अगोदर n is equal to फाइंड आउट करून घ्यावं लागेल. n किती आहे तर n काढण्यासाठी tn चा फॉर्म्युला tn is equal to a plus n minus 1 into d. ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. tn आहे 348 is equal to a ची व्हॅल्यू 2 plus n minus 1 into 2. 348 is equal to 2 plus इथं मल्टिप्लाय करा 2 न मध्ये 2 into n 2n त्याच्यानंतर 2 into minus 1 minus 2 हे plus 2 minus 2 0 झालं. 348 is equal to 2n means n is equal to 348 upon 2. डिवाइड करा इथं n is equal to 2 1 जा 2 इथं 1 राहिला रिमाइंडर
2 7 जा 14 आणि 2 4 जा 8. n इज इक्वल टू आलं 174. आता ह्याचा आपल्याला सम काढायचंय. ह्याचं सम काढण्यासाठी आपल्याला Sn चा फॉर्म्युला घ्यावा लागेल. Sn इज इक्वल टू फर्स्ट टर्म माहित आहे, लास्ट टर्म माहित आहे आणि n माहित आहे. तर n बाय 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करता येईल. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपल्याला s किती काढायचंय? s 174 इज इक्वल टू 174 अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 आहे 2 प्लस tn आहे 348. आता ह्याला सॉल्व करा. इथं 174 ला डिवाइड करा. 2 8 जा 16, 1 रिमाइंडर, 2 7 जा 14 into 2 into 348 350 is equal to, आता ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्या 30,450. ह्या दोघांचा प्रोडक्ट येईल 30,450. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं. आता या क्वेश्चन मध्ये मी इथं क्वेश्चन मध्ये फ्रॉम दिलेला आहे, इथं मी बिटवीन घेतलंय कारण बुक मध्ये आपला आन्सर हे आहे. जर इथं फ्रॉम घेतलं तर हे आन्सर टॅली होणार नाही, म्हणून मी इथं चेंज केलेलं, आपण करेक्शन केलेलं इथं आन्सर नुसार. जर फ्रॉम असेल तर काय करावं लागेल आपल्याला? इथं 350 घ्यावं लागेल. मग 350 घेतलं तर त्याचा आन्सर येईल 30,800. ह्याच्यापेक्षा 350 न ऍड होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण 350 ऍड केलं तर हे आन्सर येतं 30,080 आन्सर येतं. 800 येतं, 30,800 आन्सर येतं. पण इथं आन्सर हे असल्यामुळे इथं बिटवीनच्या ऐवजी फ्रॉमच्या ऐवजी बिटवीन केलेलं आहे. नाउ द फोर्थ प्रॉब्लेम. In an AP, 90th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 term. तर इथं आपल्याला 90th term 52 दिलंय and 18th term 128 दिलंय. तर अगोदर 90th term आणि 38th term नुसार ह्याला सॉल्व करून घेऊया. आपल्याला दिलंय इथं t 90th is equal to 52 and t 38th is equal to 128. Find sum of first 56 term means S56 is equal to question mark. तर अगोदर आपण tn च्या फॉर्म्युलानुसार t19 and t38 काढून घेऊया. tn is equal to a plus n minus 1 into d. तर tn मध्ये आपल्याला t19 दिलेले आहे, म्हणून t19 is equal to a plus n is equal to 19 minus 1 into d. t19 आहे 52, a plus 19 minus 1 18d. Therefore a plus 18d is equal to 52, equation number 1. त्याच्यानंतर t38 is equal to a plus 38 minus 1 into d. Means a plus 38 minus 1 37d is equal to t38 ची व्हॅल्यू आहे 128. इक्वेशन नंबर 2. आता इथं दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता ऍडिंग इक्वेशन 1 and 2. a plus 18d is equal to 52 and a plus 37d is equal to 128. ऍडिशन करा म्हणजे आपल्याला S56 जे आहे तर इथं बघा 18 आणि 37 ह्याचं जर ऍडिशन केलं तर 55 येतं. मग ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला n-1 आहे. n-1 किती? n म्हणजे 56 - 1 55 येते. म्हणजे इथंच आपल्याला ह्याचं जे आन्सर येणार ते इथंच येते. पहा बघा आता
a plus a 2a plus 18 plus 37 55d. 55d is equal to 8 plus 2 10 180. तर आपल्याला हे जशाच तसं 56 काढताना उपयोगी येते. तर ह्याला इक्वेशन नंबर 3 देऊया आपण. हा पहा, जर आपण हा फॉर्म्युला घेतला, Sn is equal to n upon 2 2a plus n minus 1 into d. S 56 is equal to 56 upon 2 in bracket 2a plus 56 minus 1 into d. 56 divided by 2, 2 to the 4, 2 8 the 16. इथं 28 येईल आणि इथं 2a plus 55d. आता इथं पहा, इथं जे आलेलं आहे 2a plus 55, 2a plus 55d, इथं त्याचं ऍडिशन आपल्याला आलेलं आहे. 2a plus 55d is equal to 180. फ्रॉम 3 ह्याच्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट 28 into 180 ठेवता येईल. हा प्रॉब्लेम कसा लक्षात घ्यायचा की आपल्याला 90 टर्म दिलेले आणि 38. 90 चं इथं n-1 केल्यावर 18 येईल आणि 38 चं 37 येईल. ह्या दोघांचं ऍडिशन 55 येतो. आपण हा 0 जशाच तसं ठेवूया आणि 28 ला 18 ने मल्टिप्लाय करूया. 18 8 जा 144, कॅरी 14, 18 2 जा 36 आणि 4 50, 504. किती आलं? 5040. S 56 is equal to 5040. Therefore, sum of first 56 term is 5040. Ha, important problem. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 to 140 which are divisible by 4. त्या क्वेश्चन मध्ये मी इथं बुक मध्ये फ्रॉम आहे त्याच्याऐवजी बिटवीन घेतलंय. त्याचं कारण की त्याने ऍक्टिव्हिटी देताना आपल्याला इथं 136 पर्यंतच घेतले. 140 ला 4 ने डिवाइड होतं. 4 3 जा 12, 4 5 जा 20. मग इथं जर फ्रॉम असेल तर आपल्याला 140 इथं घ्यावं लागेल, पण इथं 136 पर्यंतच घेतलंय म्हणजे इथं फ्रॉम च्या ऐवजी बिटवीन पाहिजे. बिटवीन म्हणजे काय होतं? 1 to 140 म्हणजे 1 ते 140 च्या मधल्या संख्या घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यांनी इथं तसंच घेतलेलं 136. जर इथं 140 घेतला असता तर फ्रॉम बरोबर होतं. म्हणून मी इथं थोडंसं इथं क्वेश्चन मध्ये करेक्शन केलेलं आहे. फ्रॉम च्या ऐवजी बिटवीन. तर आता फर्स्ट स्टेप हा फ्लो चार्ट दिला आपल्याला. फ्लो चार्ट सॉल्व्ह करायचा आहे. बिटवीन 1 to 140 natural numbers which are divisible by 4. आता 4 ने डिव्हिजिबल असणारे 1 to 140 च्या मधले 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. आता 4 ने डिव्हिजिबल होणारा ह्याच्यातला पहिला नंबर आहे 4, दुसरा 8 12 आणि लास्टचा 136. हाऊ मेनी नंबर्स आर? इथं क्वेश्चन मार्क आहे. आपल्याला किती नंबर्स आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. तर पुढे घेऊया आपण. a इज इक्वल टू, इथं फर्स्ट नंबर जो आहे a इज इक्वल टू 4, a इज इक्वल टू 4, d इज इक्वल टू 8 minus 4 4, tn is equal to हा लास्ट नंबर, tn is equal to 136. त्याच्यानंतर tn is equal to फॉर्म्युला a plus n minus 1 into d.
ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. Tn ची व्हॅल्यू आहे 136 इथे दिलेली आहे. A प्लस म्हटलं A ची व्हॅल्यू 4 प्लस n मायनस 1 इंटू d, d ची व्हॅल्यू 4. तर इथं n इज इक्वल टू आपल्याला लिहायचंय. तर ह्याला सॉल्व करायचंय आणि इथं व्हॅल्यू लिहायची. तर ह्याचं सॉल्व केल्यावर काय येतं आन्सर पहा. 136 इज इक्वल टू हे 4 ला 4 प्लस त्या 4 ने याला मल्टिप्लाय करा 4 इंटू n 4n 4 इंटू मायनस 1 मायनस 4 4n मायनस 4 हे प्लस 4 मायनस 4 0 झालं. राईट 136 इज इक्वल टू 4n मीन्स 136 अपॉन 4 इज इक्वल टू n. मग ह्याला जर डिवाइड केलं तर 4 3 जा 12. therefore n is equal to 4 3 जा 12 1 राहिले तर 4 4 जा 16. n is equal to 34. हे इथं फाइंड आउट करून इथे लिहायचं आपल्याला. n is equal to 34. आता ह्याच्या नंतरची स्टेप आहे पुढचे इथे लिहिलेली Sn is equal to n by 2 2a plus n minus 1 into d. आता इथं पण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. Sn n ची व्हॅल्यू आली 34 म्हणून इथं घ्यायचं आहे 34. त्याच्यानंतर मध्ये फॉर्म्युल्यानुसार 2a मीन्स 2 इंटू a ची व्हॅल्यू 4 प्लस 34 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू 4. आता ह्याला सॉल्व करा आणि इथं आन्सर द्या. तर ह्याला सॉल्व कसं करायचं पहा. yes 34 is equal to 34 upon 2 17 2 into 4 8 plus 34 minus 1 33 into 4. so 17 in bracket 8 plus 33 into 4 4 3 are 12 carry 1 4 3 are 12 plus 1 13 17 into 8 plus 130 140. हा 0 तसाच ठेवा आणि 14 ला मल्टिप्लाय करा. 14 7 ला 98 कॅरी 9 14 1 ला 14 14 प्लस 9 23 2380. हे इथे लिहा 2380 ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. Therefore sum of all numbers between 1 to 140 which are divisible by 4 is equal to 2380. तर आपण आज 6th प्रॉब्लेम बघूया. The sum of first 55 terms in an AP is 3300. Find its 20th term. म्हणजे इथं आपल्याला काय केलेलं आहे फर्स्ट 55 टर्म्सचं सम दिलेला आहे आणि 28th टर्म फाइंड आउट करायला सांगितलंय. तर सम दिलेला आहे म्हणजे आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे Sn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. Sn is equal to n upon 2 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपल्याला काय दिलंय सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. इट मीन्स आपल्याला काय दिलंय आपल्याला दिलेल्या काय काय गोष्टी आहेत. S55 इज इक्वल टू 3300 आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला T28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर S55 म्हणजे यांच्या ठिकाणी आपण 55 ठेवूया. S55 इज इक्वल टू 55 अपॉन 2. S55 दिले म्हणून आपण n is equal to 55 सबस्टिट्यूट केलेला आहे. इथं 55 upon 2 in bracket 2a plus 55 minus 1 into d. आता आपल्याला S55 ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी किती दिली आहे 3300. मग इथं काय करा S55 च्या ठिकाणी 3300 is equal to 55 upon 2 into bracket 2a plus
55 मायनस 1 54d. आता आपल्याला इथं a आणि d दिलेलं नाही, मग आपण काय करूया, हे 55/2 राईट हँड साइडचे लेफ्ट हँड साइडला घेऊया. तर काय होईल 3300 into 2/55 होईल. हे 55/2 लेफ्ट हँड साइडला आलं, डिवायडेड बाय 2 असलेलं मल्टिप्लाय मध्ये जाईल आणि मल्टिप्लाय मध्ये 1 न्यूमरेटरचं 55 डिनॉमिनेटरला येईल. इज इक्वल टू 2a प्लस 54d. इथं 11 5 जा 55, 11 3 जा 33, 0 0. पुन्हा 5 ने डिवाइड होईल, 5 6 जा 30, 5 0 जा 0. आता इथं आपण 60 into 2 इज इक्वल टू काय करूया, आपण इथून 2 कॉमन काढूया. 2 कॉमन काढलं तर a प्लस 27d होईल. आता हे 2 आपण इकडे घेऊया, a प्लस 27d इज इक्वल टू 60 into 2/2. हे 2 डिवाइड मध्ये येईल, हे 2 कॅन्सल होईल. म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं, a प्लस 27d इज इक्वल टू 60. a plus 27d is equal to 60. This is the equation number 1. आता आपल्याला a plus 27d 60 आलं. आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे 28th टर्म. 28th टर्म, तर आपण tn चा फॉर्म्युला घेऊया. tn is equal to a plus n minus 1 into d. आपल्याला 28th टर्म फाइंड आउट करायचं म्हणून n is equal to 28th सबस्टिट्यूट करूया आपण. t28 is equal to a plus 28 minus 1 into d. आता काय होईल आपल्याला इथं t28 is equal to a plus 28 minus 1 27d. त्याच्यानंतर t28 is equal to, आता इथं पहा आपल्याला हे आलेलं आपलं a plus 27d. तर इक्वेशन 1 मध्ये आपल्याला a plus 27d ची व्हॅल्यू आलेली आहे 60. त्याच्यामुळे आपण काय करूया, या ठिकाणी a plus 27d is equal to 60 सबस्टिट्यूट करूया. हे कुठून आलं, फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम 1 वरून a plus 27d च्या ठिकाणी आपण 60 सबस्टिट्यूट केलं. मीन्स therefore t28 is equal to 60. Therefore 28th term is 60. हे आपला आन्सर आहे. Now we study the 7th problem. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Then find the terms. काय म्हटले की आपल्याला 3 क्रमागत संख्या आहेत, 3 consecutive terms, त्यांचा सम आहे 27 and product 504. तर ते टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे. आपल्याला बुक मध्ये दिलेलं आहे, assume that the 3 consecutive terms, means let the 3 consecutive terms are 3 consecutive terms are a minus d, a and a plus d. इथं d चा डिफरन्स आहे. इथं मायनस d प्लस d केलं की a येईल, आणखी प्लस d केलं की a प्लस d. तर d चा डिफरन्स आहे. अशा पद्धतीने हे 3 टर्म्स घेतलेले आहेत. तर इथं काय दिले, बाय गिवन फर्स्ट कंडिशन. बाय गिवन फर्स्ट कंडिशन काय, सम ऑफ 3 consecutive terms. Sum of 3 consecutive terms is 27. Therefore, तर काय होईल, हे जे 3 टर्म्स आहेत त्यांचा सम आहे 27. a minus d plus a plus d is equal to 27. मग
प्लस ए काय होईल 3a मायनस डी प्लस डी कॅन्सल होईल इज इक्वल टू 27 means a is equal to 27 upon 3 therefore a is equal to 3 9 are 27 a is equal to 9 आता आपल्याला बाय घेऊन सेकंड कंडिशन काय their product is therefore product is equal to 504 मग product घ्या a minus d into a plus d is equal to 504 इथं a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 9 minus d into इथं घेऊया आपण 9 plus d आणि हे a is equal to 9 इकडे घेऊया 504 आता आपल्याला नाइन मायनस डी 9 प्लस डी इथं आपल्याला हे फॉर्म्युला यूज करता येईल a मायनस डी आणि a प्लस डी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे इथं काय होईल 9 स्क्वेअर मायनस d स्क्वेअर 9 स्क्वेअर 81 मायनस d स्क्वेअर इज इक्वल टू 504 अपॉन 9 हे 9 आपण इकडे डिवाइड मध्ये घेऊया आता होईल 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 ला जर 9 ने डिवाइड केलं तर काय येईल 504 अपॉन 9 9 5 जा 45 5 शिल्लक राहिले 9 6 जा 54 इज इक्वल टू 56 आता मग 81 56 ला इकडे घ्या 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इकडे आलं प्लस डी स्क्वेअर होईल देयरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 56 11 मधून 6 गेले 5 इथं 7 7 मधून 5 गेले 2 डी स्क्वेअर इज इक्वल टू 25 therefore d is equal to plus or minus 5 now if a is equal to 9 and d is equal to 5 then the three terms are a minus d is equal to 9 minus 5 is equal to 4 a is equal to 9 and a plus d is equal to 9 plus 5 40 and जर समजा if a is equal to 9 and d is equal to minus 5 घेतलं कारण d ची व्हॅल्यू प्लस 5 आणि मायनस 5 आली तर a minus d is equal to 9 minus minus 5 is equal to 9 plus 5 is equal to 40 and a is equal to 9 as right and a plus d is equal to 9 minus 5 is equal to 4 therefore the terms are एक तर काय येतील 4 9 14 4 9 14 और 14 9 4 असे now the eighth problem find four consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 40 let us consider the four consecutive terms are a minus d a plus d a plus 2d आपल्याला क्वेश्चन मध्ये त्या दिलेले आहेत अज्यूम करा म्हणून सांगितलेले त्यांनी तर आता बाय गिवन फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशन काय आहे बघा सम इज 12 म्हणजे जे फोर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्यांचा सम आहे 12 म्हणजे ह्या चारींचंही सम 12 आहे means add these four terms a minus d plus a plus d
प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 12. म्हणजे a मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल टू 12. आता इथं a प्लस ए प्लस ए प्लस ए 4 टाइम्स आहे. मीन्स a प्लस ए प्लस ए प्लस ए 4a होईल. मायनस डी प्लस डी गेट कॅन्सल आणि इथं 2d प्लस 2d इज इक्वल टू 12. आणि आपण इथं काय करूया, इथं 4 आहे 2 आहे 12 आहे, सगळे इवन नंबर्स आहेत. 2 ने डिवाइड करून घेऊया. मीन्स याला 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2a प्लस 2d ला 2 ने डिवाइड केलं तर d इज इक्वल टू 12/2 6. हे येईल आपल्याला इथं इक्वेशन नंबर 1. आता बाय गिवन सेकंड कंडिशन, बाय गिवन सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन आहे, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. सम ऑफ थर्ड अँड फोर्थ, ही थर्ड आणि फोर्थ टर्मचा सम. थर्ड टर्म आहे a प्लस डी प्लस फोर्थ टर्म a प्लस 2d इज इक्वल टू 14. इथं a प्लस a 2a d प्लस 2d प्लस 3d इज इक्वल टू 14. हे आहे इक्वेशन नंबर 2. आता सायमल्टेनियस इक्वेशन नुसार हे इक्वेटिंग कोएफिशिएंट नुसार सॉल्व करायचे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इथं a चा कोएफिशिएंट सेम आहे 2a 2a. मीन्स a चा कोएफिशिएंट सेम आहे, दोन्हीचं साइन पण सेम आहे. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 करावं लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 1. आपण सबट्रॅक्टिंग करूया आता. 2a plus d is equal to 6. 2a plus d is equal to 6 and 2a plus 3d is equal to 14. सबट्रॅक्टिंग करायचंय, साइन चेंज होतील. मायनस 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 2a minus 2a कॅन्सल, d minus 3d minus 2d is equal to 6 minus 14 minus 8. Means d is equal to minus 8 upon minus 2. 2 4 जा 8, d is equal to 4. आता d is equal to 4 इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. पुट d is equal to 4 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे 2a plus d. 2a plus d म्हणजे d च्या ठिकाणी 4 is equal to 6. Means 2a is equal to 6 minus 4. Therefore 2a is equal to 6 minus 4 2. Therefore a is equal to 2 upon 2 is equal to 1. मग a is equal to 1 आलं, d is equal to 4. Therefore the terms are, first term आहे a minus d. a minus d means 1 minus 4 is equal to minus 3. Second term आहे a is equal to 1. Third term आहे a plus d. a plus d means a ची व्हॅल्यू 1 plus d ची 4 is equal to 5. 1 plus 4 5. Fourth term a plus 2d is equal to 1 plus 2 into 4. 1 plus 8 is equal to 9. The terms are, therefore the terms are, first term आले -3, second 1, third 5 and fourth term 9. म्हणजे आपल्याला आलेल्या टर्म्स कोणत्या आहेत, -3, 1, 5 and 9. बाय दिलेल्या कंडिशन नुसार याचा आन्सर बरोबर आहे का पहा. आपल्याला काय म्हटलंय, या सर्व टर्म्सचा सम 14 आहे. तर बघा हे 9 plus 1 10, 10 plus 5
15, 15 मायनस 3 12. हे सम किती आहे सर्वांचं 12. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे थर्ड आणि फोर्थचं सम 14 आहे. हे थर्ड टर्म 5 आणि फोर्थ टर्म 9. 9 plus 5 14. Now we solve the ninth problem. If the ninth term of an EP is 0, means आपल्याला काय दिलंय T9 is equal to 0 दिले. Then show that the 29th term is twice the 90th term. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय 29 टर्म ही 90 टर्मच्या ट्वाइस आहे. therefore म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय T29 is equal to 2 into T19 हे फाइंड आउट करायचं आपल्याला. तर आपल्याला दिलेला आहे T9. अगोदर मग आपण Tn चा फॉर्म्युला यूज करूया. Tn is equal to a plus n minus 1 into t. आपल्याला 9th टर्मचा संबंध आहे म्हणून इथे 9 is equal to 9 सबस्टिट्यूट करूया. therefore T9 is equal to a plus 9 minus 1 into t. आता a plus 9 minus 1 किती होईल a plus 9 minus 1 8d is equal to T9. T9 0 आहे तर a plus 8d is equal to 0 means a is equal to काय होईल minus 8d. आपण आता T19 घेऊया. T19 is equal to a plus 19 minus 1 into d. तर T19 is equal to means a plus 18d. a plus 19 minus 1 18d. इथं आपण 1 नंबर देऊया a is equal to minus 8d ला. आता इथं काय करा हे T19 is equal to a च्या ठिकाणी minus 8d सबस्टिट्यूट करा. a is equal to minus 8d आहे ते इथं a च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. minus 8d plus 18d हे कुठून आलं from 1. from 1. therefore T19 is equal to minus 8d plus 18d 10d आलं. ह्याला आहे इक्वेशन नंबर 2. आता आपण 29th टर्म फाइंड आउट करूया कारण 29th टर्मच्या ही ट्वाइस आहे 90th टर्मच्या. T29 मीन्स इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला n is equal to 29 सबस्टिट्यूट करावं लागेल. a plus 29 minus 1 into d means T29 is equal to a plus 28d. इथं पण आपण काय करूया a च्या ठिकाणी minus 8d सबस्टिट्यूट करूया. T29 is equal to minus 8d plus 28d means T29 is equal to minus 8d plus 28d 20d. आता आपल्याला आन्सर काय करायचंय 29 टर्म 90 टर्मच्या ट्वाइस करायचंय. तर इथं बघा 90 टर्म काय 10d आहे. मग मी जर समजा इथं T29 is equal to 20d ला मी जर 2 into 10d लिहिलं तर चालेल. 20 means 2 into 10 10 to the 20. मग मी ह्याला 20 ला स्प्लिट केलं. कसं स्प्लिट केलं 20 is equal to 2 into 10. मग आता T29 is equal to हे 2 ला 2 आणि from 10d इथं आहे हे 10d. 10d is equal to T19 म्हणजे T19 ची व्हॅल्यू आहे 10d. म्हणजे आपलं हे आन्सर की जे आपलं आन्सर होतं T29 is equal to 20 T19. या पद्धतीने आपलं म्हणजे आपण काय केलं अगोदर इथं T9 काढून घेतलं. T9 वरून a is equal to minus 8d त्याला इक्वेशन 1. T19 फाइंड आउट केलं. T19 मध्ये a च्या ठिकाणी from 1 minus 8d ठेवलं. T19 आलं 10d. त्याच्यानंतर T29 काढलं. T29 आलं a plus 28d a च्या ठिकाणी minus 8d सबस्टिट्यूट केलं from 1. इथे आपण from 1. त्याच्यानंतर minus 8d plus 20d 28d 20d ह्या 20 ला स्प्लिट केलं आपण. कसं स्प्लिट केलं 20 ला 2 into 10. मग 10 च्या ठिकाणी 10d च्या ठिकाणी T19 सबस्टिट्यूट केलं इथं from 2. from
2 आणि हेच आपलं आन्सर आहे. therefore 29th term is twice the 90th term. धन्यवाद.